नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या NMMS एपिसोड 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 या अगोदर आपण मॅथ्स 1 चा एक एपिसोड घेतला होता. त्यामध्ये काही महत्त्वाची उदाहरणं घेतली होती आणि ती आपण सोडून दाखवली होती. आज आपण त्यातली काही निवडक उदाहरण जी NMMS परीक्षेसाठी विचारले जातात, संभाव्य प्रश्न जे आहेत त्याची पुढची काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत. म्हणून आजचा आपला जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे रिव्हिजन ऑफ मॅथ्स कन्सेप्ट, म्हणजेच गणितातल्या काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्यांची आपण उजळणी करणार आहोत. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला ऑनलाईन लेक्चर चालू असेल त्यावेळेला वही आणि पेन घेऊन समोर बसावं, जेणेकरून आपल्याला उदाहरणं सोडवताना ती लिहून घेता येतील. तर चला आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे, द रेशो ऑफ टू नंबर्स इज 5:6 if 8 is subtracted from each number, then the ratio becomes 4:5. Find the bigger number. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतलं कोणतंही उदाहरण सोडवत असताना आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे मी काही महत्त्वाच्या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे त्याप्रमाणे आपण जर काही महत्त्वाचे शब्द अंडरलाईन केले तर आपल्याला ते गणित समजण्यास मदत होते आणि आपण ते कमीत कमी वेळामध्ये शोधू शकतो, त्याचं अचूक उत्तर काढू शकतो. जसं मी तुम्हाला अगोदरच्या तासिकेमध्ये सांगितलंय की उत्तराकडे जाण्याचे दोन पर्याय आहेत. एक प्रत्यक्ष प्रश्न वाचणे, तो सोडवणे आणि उत्तरापर्यंत पोहोचणे, आणि दुसरा हा जो पर्याय आहे म्हणजे दिलेल्या पर्यायाकडून उत्तराकडे जाणे. आता इथे मला विचारले की बिगर नंबर कोणता, म्हणजे मोठा नंबर कोणता. आता रेशो ज्या वेळेला आपण घेतो तेव्हा नेहमी दोन अंकांची, दोन संख्यांची तुलना करत असतो. द रेशो ऑफ टू नंबर 5:6. मग मी म्हणणार लेट द फर्स्ट नंबर, मी आता पहिला नंबर मांडला, लेट द फर्स्ट नंबर बी 5x, म्हणजे मल्टिपल ऑफ कॉमन x आहे म्हणून 5x. मग आता हा फर्स्ट नंबर म्हणा किंवा स्मॉलर नंबर म्हणा, कारण की 5 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे तो छोटा होणार आहे. आणि सेकंड नंबर किंवा ज्याला आपण बिगर नंबर म्हणू तर तो असणार आहे 6x. सो 5 ने मल्टिप्लाय केलं कोणत्या नंबरला तर तो 6 ने मल्टिप्लाय केल्यापेक्षा छोटा येणार आहे. त्यामुळे आपण याला स्मॉलर नंबर असं म्हणू शकतो आणि याला आपण बिगर नंबर म्हणू शकतो. तर मला हा बिगर नंबर काढायचा आहे. आता दिलेल्या पहिल्या सेंटेन्स मधून काय सांगितलं आपल्याला, द रेशो ऑफ टू नंबर इज 5:6. सो रेशो याचा मीनिंग होतो डिव्हिजन, म्हणजे रेशोचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला इथे, डिव्हिजन. मग आता इथे 5x आणि हा 6x, हा मी डिवाइड काय केला तर इथे मला काय दिलेला आहे, रेशो दिलेला आहे. आता ह्या कंडिशनच्या अर्थावरून आपल्याला जी काही कंडिशन दिलेली आहे त्यावरून मी तो 5x/6x लिहिला. आता पुढे काय सांगितलं, इफ 8 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ईच, म्हणजे दोघांमधून, सी ईच वर्ड आलेला आहे आणि दोघांमधून काय सांगितलंय, 8 इज सबट्रॅक्टेड. सो आता आपण याच्यातून पण 8 सबट्रॅक्ट करणार आहोत आणि याच्यातून पण 8 सबट्रॅक्ट करणार आहोत. सो दोघांच्या मधून आपण 8 सबट्रॅक्ट जर केला तर पुढे सांगितलंय त्यांनी, देन द रेशो, पुन्हा आता भागाकार, बिकम्स 4:5. याचा अर्थ हा रेशो 4:5 झाला. म्हणजे आता माझ्या समोर जे इक्वेशन आलेलं आहे ते ॲज पर द कंडिशन, रेशो ऑफ टू नंबर 5:6, 5x/6x, 8 इज सबट्रॅक्टेड, दोघांमधून 8 सबट्रॅक्ट केले तर नवीन रेशो जो मला मिळतोय तो 4:5 आहे. आता याच्यावर मी x ची व्हॅल्यू, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण, 5 × 5x - 8 आणि
पुढे 4 ने 6x मायनस 8 ला आपण मल्टिप्लाय करणार. लेट्स ओपन द ब्रॅकेट. ब्रॅकेट ओपन करूया. 5 ने 5 ला मल्टिप्लाय केले 25x आले. 5 ने 8 ला मल्टिप्लाय केले 40 आले आणि 6 ने 4 ला मल्टिप्लाय केले 24x आले आणि 4 ने 8 ला मल्टिप्लाय केले तर आपल्याला आले आन्सर 32. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. हा जो 25x आहे तो लेफ्टला आहे, तो ॲज इट इज राहील. हा 24x जो आहे तो राईटला आहे, त्याला मी आता लेफ्टला नेणार आहे, तो प्लस बिकम मायनस होईल. सो दॅट इज मायनस 24x. 32 हा जो आहे तो राईटलाच आहे, तो मायनस 32 राहील आणि हा 40 मी आता राईटला नेणार आहे, सो मायनसचा हा आता इथे प्लस होईल. मग आता 25x मधून 24x गेले तर ती 8 इतकी येईल. सो x इज इक्वल टू आता किती आले आपल्याकडे, x इज इक्वल टू 8. पण आता आपल्याला विचारलं आहे की स्मॉलर नंबर जर घेतला 5x आहे, सो 5 मल्टिप्लाय बाय 8 सो विच इज इक्वल टू 40. बिगर नंबर आपण घेतला तर तो 6 मल्टिप्लाय बाय 8 आहे आणि दॅट इज गोइंग टू बी 48. देअरफॉर ऑप्शन नंबर 3. देअरफॉर या प्रश्नाचं उत्तर आहे 48 आणि जो आहे ऑप्शन नंबर 3 आणि आन्सर आहे त्याचा 48. अशा पद्धतीने आपण हे पहिलं उदाहरण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. दुसरं उदाहरण आपल्याला जे विचारलं आहे यामध्ये डिवाइड द पॉलिनॉमियल x cube minus 4x square plus 6x minus 1 by the binomial. by म्हणजे 2, त्याच्यामध्ये हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे, असे मिळून 2 टर्म इथे झालेले आहेत आणि म्हणून याला म्हटले बायनॉमियल. सो x minus 1 ही बायनॉमियल आहे आणि यामध्ये 1 2 3 4 एक टर्म, 2 टर्म, 3 टर्म आणि 4 टर्म या 3 पेक्षा जास्त टर्म जेव्हा होतात तेव्हा त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. आणि आता आपल्याला या पॉलिनॉमियलला या बायनॉमियलने डिवाइड जर केलं तर विचारले की त्याचा कोशंट आणि त्याचा रिमाइंडर यापैकी काय असेल. आता आपण जसं मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं की मला ह्या गणिताकडे 2 पद्धतीने जाता येते. एक म्हणजे प्रत्यक्ष प्रश्न सोडवून आणि दुसरा म्हणजे पर्यायावरून. पण गणिताच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये जेव्हा आपण गणिताची उत्तरं शोधतो तर त्याचे डायरेक्ट उत्तर ही 99.99% काढता येत नाही. एखाद दुसरा प्रश्नाचं संभाव्य सोडता म्हणजे तुम्हाला ते गणित पूर्ण नाही तर अर्धवट सोडवल्याशिवाय किंवा अर्ध सोडवल्याशिवाय शक्यता पडताळता येत नाही. मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय आहे, एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे, इथे पण एक्स स्क्वेअर आहे आणि इथे पण सगळीकडे एक्स स्क्वेअर आहे. मग फरक काय दिसतोय तर बघा इथे -3 आहे, इथे +3 आहे, इथे +3 आहे, इथे -3 आहे. सो असं या ठिकाणी गेसिंग करणं थोडंसं कठीण आहे. मग आता आपल्याला हे प्रत्यक्ष उदाहरण सोडवणंच गरजेचं आहे. आता काय विचारलंय की या x³ - 4x² + 6x - 1 या पॉलिनॉमियलला मला x - 1 ने डिवाइड करायचंय. साधारणपणे आपण जेव्हा डिव्हिजन करतो तर समजा मला विचारले की 2 ने 11 ला डिवाइड करा तर आपण करणार 2 5 10 आणि 1 इज द रिमाइंडर. तर हा माझा असणार आहे कोशंट आणि याला आपण काय म्हणतो, रिमाइंडर. म्हणजे ज्या संख्येने तुम्ही भागणार आहात त्याची जी संख्या आहे ही त्याच्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा लहान असणं गरजेचं आहे जर ती संख्या असेल तर. आता इथे आपल्याकडे दिलेली संख्या ही पॉलिनॉमियल आहे म्हणून पॉलिनॉमियलला डिव्हिजन करतानाचे रूल्स थोडेसे वेगळे आहेत. तर आता आपल्याला कशाने डिवाइड करायचे, जी मोठी संख्या असते ती आपण आतमध्ये लिहितो. मग आता इथे मोठी संख्या ठरवणार कशी तुम्ही तर त्याच्या पॉवरवरून. ह्याची पॉवर आहे 3. सो म्हणजे याचा अर्थ मला ही पॉलिनॉमियल आतल्या बाजूला लिहावं लागेल, x³ - 4x² + 6x - 1 याला कशाने डिवाइड करायला सांगितलंय तर x - 1 ने. तर मी आता x - 1 ने ते डिवाइड करणार आहे. आता इथे पॉलिनॉमियलला डिवाइड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की पहिल्या टर्मने
पहिल्या टर्मला डिवाइड करायचं. इथे पहिलं टर्म काय आहे तर एक्स क्यूब. कशाने डिवाइड करायचे x मायनस 1 तर फक्त आपण x घेणार. मग आता इथे x ने डिवाइड केलं. सो एक्स क्यूब ने x ला डिवाइड केलं तर आपल्याला मिळणार आहे एक्स स्क्वेअर. आता हे जो एक्स स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे तो तुम्ही कोशंट मध्ये लिहिणार आहात. आता जो कोशंट मध्ये तुम्हाला मिळालेला आहे त्याने तुम्हाला ह्या x मायनस 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो एक्स स्क्वेअर ने मी x मायनस 1 ला मल्टिप्लाय करणार. जो माझा कोशंट आला तो मी इथे लिहिलाय आणि आलेल्या कोशंटने x मायनस 1 ला मी मल्टिप्लाय करणार आहे. तर मला आलेली संख्या आहे एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर. मग आता ही आपण या ठिकाणी लिहिणार आहे एक्स क्यूबच्या खाली क्यूब आणि स्क्वेअरच्या खाली स्क्वेअर. आता एका पॉलिनॉमियल मधून दुसरी पॉलिनॉमियल आपण जेव्हा सबट्रॅक्ट करतो त्यावेळेला सेकंड पॉलिनॉमियलची साइन रिव्हर्स होतात म्हणजे विरुद्ध होतात. हे प्लस आहे ती झाली मायनस आणि मायनस आहे ही झाली प्लस. आता हे जे नवीन चिन्ह आले दॅट इज कॉल्ड अपडेटेड साइन ते तुम्हाला घ्यायचे आहे. मायनस एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब गेला. मायनस 4 प्लस 1 आता शिल्लक राहिला इकडे मायनस 3x स्क्वेअर. पुढची असलेली टर्म पूर्ण लिहून घ्या 6x मायनस 1. आता पुढची टर्म आहे पहिली आलेली मायनस 3x स्क्वेअर ला पुन्हा पहिल्या टर्मने आपल्याला काय करायचे डिवाइड करायचे. जी टर्म आहे आपली x माने ह्याला डिवाइड केलं तर किती आले मायनस 3x. तर आता हा आला माझा मायनस 3x. तर बघा एक्स स्क्वेअर मायनस 3x पहिल्यामध्ये आहे. एक्स स्क्वेअर मायनस 3x माझ्या दुसऱ्यामध्ये म्हणजे माझा आन्सर आता एकतर 1 असू शकेल किंवा एकतर 4 असू शकेल. म्हणजे तरी पण गेस करणं कठीण आहे म्हणजे मला आणखीन एक पायरी करणं गरजेचं आहे. आता हा जो मायनस 3x आलेला आहे या मायनस 3x ने पुन्हा x मायनस 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो मायनस 3x ने मी x मायनस 1 ला मल्टिप्लाय करणार. सो मायनस 3x मल्टिप्लाय बाय x मायनस 3x स्क्वेअर आला मायनस मायनस प्लस 3x ने 1 ला मल्टिप्लाय केले 3x आले. सो दिस इज गोइंग टू बी मायनस 3x स्क्वेअर आणि इथे आलेला आपल्याला 3x. आता पुन्हा एकदा दोघांचं आपण सबट्रॅक्शन करणार आहे. जसं सांगितल्याप्रमाणे सेकंड पॉलिनॉमियलची साइन चेंज करायला लागतील. हा मायनसचा प्लस होईल आणि हा प्लसचा मायनस होईल. 3x स्क्वेअर कॅन्सल होईल. हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. 6 मधून 3 गेले 3x मायनस 1. आता आपल्याला रिमाइंडरला शिल्लक राहतील. आता परत एकदा हा जो 3x इथे शिल्लक राहिलेला आहे या 3x ने मी x ला डिवाइड करणार आहे. सो 3x ने x ला डिवाइड केलं तर मला आन्सर येणार आहे प्लस 3. सो माझा आन्सर इथे काय आहे प्लस 3. मग आता इथे एक्स स्क्वेअर प्लस 3 पुन्हा एकदा बघा इथे चौथ्यामध्ये प्लस 3 आहे आणि इथे सुद्धा काय प्लस 3 आहे. म्हणजे इथून क्रिया करून सुद्धा आपल्याला ह्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचता येत नाहीये. मग आता म्हणून तुम्हाला सांगितलं की गणितामध्ये उदाहरणं सोडवणं गरजेचं आहे पूर्ण. कधी कधी x मायनस 1 तर आता x मायनस 1 ला आपण मल्टिप्लाय करणार आणि मग त्याने मल्टिप्लाय केल्यावर 3x मायनस 3 होईल आणि या ठिकाणी येणार 3x मायनस 3. आता या दोघांचं आपण काय करणार आहोत सबट्रॅक्शन करणार आहोत. याचं सबट्रॅक्शन केलं हा प्लसचा मायनस होईल आणि या मायनसचा प्लस होईल. हा प्लस 3x मायनस 3x मायनस 1 प्लस 3 प्लस 2. म्हणजे आता माझ्याकडे रिमाइंडर आला प्लस 2. कोशंट आला एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 3 जो आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये ते स्पष्ट दिसतोय. रिमाइंडर 2 आहे आणि कोशंट एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 3 आहे. याचाच अर्थ याचा ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. या प्रकारचं एक गणित परीक्षेला नेहमी विचारलं जातं म्हणून या प्रकारची उदाहरणं थोडी काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. आणि आपण आता प्राथमिक पातळीवर सोडवत आहोत पण आपल्या NMMS परीक्षेमध्ये हे उदाहरण तुम्हाला 1 मिनिटात सोडवायचं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे जलद आकडेमोड त्याचबरोबर आपल्याला अचूक अंकगणिती क्रिया या करता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी सततचा सराव असणं गरजेचं आहे. आता आपण येऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न आहे इफ द लेंथ ऑफ अ डायगोनल. आता काय शब्द आहे बघा इथे डायगोनल कोणाचा रोम्बसचा किती दिलाय 30.
सो इफ द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 30, तर मी ते डायग्राम काढतो. अशा प्रश्नांमध्ये डायग्राम काढले की आपल्याला समजणं थोडं सोपं जातं. आता इथे मी काढलं आहे रोम्बस. सो रोम्बस म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो, की ज्या त्रिकोणाच्या चौकोनाच्या चारही बाजू कशा असतील, समान असतील आणि शिवाय पॅरलल असतील. म्हणजे या रोम्बसच्या सगळ्या बाजू सारख्या असतील आणि त्याचा एक डायगोनल आपल्याला दिलेला आहे 30 सेंटीमीटर. आपण नाव देऊया त्याला ABCD असा हा तो रोम्बस आहे. आणि रोम्बस हा एक क्वाड्रिलॅटरल असतो आणि ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत, म्हणून मी ते समान खुणांनी दाखवलेले आहेत. आता याचा एक डायगोनल कितीचा आहे, 30चा आहे. आणि पुढे विचारलाय काय, त्याचा एरिया 240 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. तर त्याची आपल्याला पेरीमीटर विचारले. पेरीमीटर म्हणजे याचा अर्थ ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, या चारही बाजू ज्या आहेत या चारही बाजूंची बेरीज, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, पेरीमीटर. सम ऑफ ऑल साइड ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, पेरीमीटर ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. सम ऑफ ऑल साइड ऑफ अ ट्रायंगल, दॅट इज अ पेरीमीटर ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे जोपर्यंत मला ही एक बाजू माहित होत नाही तोपर्यंत मी याची पेरीमीटर काढू शकत नाही. मग मला दिलेलं काय आहे, तर पहिला डायगोनल दिला आहे. दिलेलं काय आहे, एरिया. तर मला एरिया आणि रोम्बस ऑफ अ डायगोनल याचा काय संबंध आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. काय प्रश्न आहे की एरिया ऑफ अ रोम्बस आणि डायगोनल याचा काय संबंध आहे, तर खूप मोठा घनिष्ठ संबंध आहे. तर एरिया ऑफ रोम्बस, रोम्बसचा जर एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे 1/2 लेंथ ऑफ द फर्स्ट डायगोनल मल्टिप्लाय बाय लेंथ ऑफ द अदर डायगोनल. म्हणजे दोन डायगोनलचा प्रोडक्ट. त्यातला पहिला डायगोनल आपल्याला माहिती आहे, दुसरा डायगोनल माहित नाही. आता इथे जो मी काढलाय BD हा त्याचा सेकंड डायगोनल झाला. मग मला काय माहिती आहे, एरिया ऑफ रोम्बस दिलेला आहे 240 1/2. आता हा जो BD आहे मी पहिला डायगोनल मानला सपोज 30, सेकंड डायगोनल मला माहित नाही आहे म्हणून मी तो लिहिला D2. आता हा 240 आणि या 2 ने 30 ला डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 15 जा 30, तर इथे मला 15 इंटू D2 मिळेल. सो 240 हे 15 इथे मल्टिप्लाय आहे, इथे ट्रान्सफर केले आपण लेफ्टला तर ते डिव्हिजिबल होतील आणि मला 240/15 मिळेल. आता 240/15 ने आपण डिवाइड केले तर आपल्याला D2 ची किंमत ही आपल्याला मिळणार आहे 16. D2 ची किंमत किती मिळणार आहे, 16, 16. आता ती 16 कशी आली तर इथे आपण बघूया 240 डिवाइडेड बाय 15. आता इथे 5 + 1 6 आहे, 2 + 4 6 आहे, म्हणजे ही 3 च्या टेबल मधली संख्या आहे. मग आता याला 3 ने डिवाइड केलं तर 3 5 जा 15, 3 8 जा 24 आणि हा 0 आला. आता याला 5 ने डिवाइड आपण केला तर 5 1 जा 5, हा आला 5 1 जा 5, 3 इज द रिमाइंडर आणि 5 6 जा 30 आले 16, तर हे आले इथे 16. आपल्याला अशी डायरेक्ट कॅल्क्युलेशन्स करता आली पाहिजेत बाळांनो, तर त्यामुळे इथे D2 किती आलं, 16. आता मला जो प्रश्न विचारला आहे याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काढायची आहे, पण आता इथं मी तर काढलेला आहे दुसरा डायगोनल की जो 16 आहे. मग आता डायगोनल आणि साइडचं काय रिलेशन आहे का हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर डायगोनल ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे ते 90 डिग्रीचा अँगल करतात, शिवाय ते इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतात. म्हणजे हा 16 आहे तर हा 8 होईल, हा 8 होईल, हा 30 आहे तर हा 15 होईल आणि 15 होईल. म्हणजे याचा अर्थ हा A आणि इथे आपण नाव देऊया M, हा AMB हा राईट अँगल ट्रायंगल होईल. आणि हा राईट अँगल ट्रायंगल झाला तर हा हायपोटेन्युअस होईल. आणि आपण वर्गामध्ये पायथागोरस ट्रिपलेट पाहिलेला आहे की पायथागोरस ट्रिपलेट आपल्याला जर एक व्हॅल्यू 8 येत असेल, एक व्हॅल्यू 15 येत असेल,
तर नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे 17. म्हणजे याचा अर्थ ही बाजू 17 असली पाहिजे. आणि जर AB 17 असेल तर याचा अर्थ AD सुद्धा 17 असला पाहिजे, कारण की तो रोम्बस आहे. CD सुद्धा 17 असला पाहिजे आणि BC सुद्धा 17 असला पाहिजे. सो पेरिमीटर आपल्याला विचारलाय म्हणजे 17 ला आपल्याला 4 टाइम्स मल्टिप्लाय करायला पाहिजे आणि 17 च्या टेबल मध्ये आपण 4 ने मल्टिप्लाय केले तर 68 हे आपल्याला आन्सर मिळते. देअरफॉर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्याला एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला माहिती झाला पाहिजे. त्यानंतर पायथागोरस ट्रिपलेट माहिती असलं पाहिजे. पेरिमीटर या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. म्हणजे एकाच गणितात 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. एक म्हणजे एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला, दुसरा पायथागोरस ट्रिपलेटचा फॉर्म्युला, तिसरा पेरिमीटरचा फॉर्म्युला. आणि ही उदाहरणं फक्त 9वी ला किंवा 8वी ला नाहीये, तरी 10वी पर्यंतची आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण NMMS परीक्षेची तयारी करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण अप्रत्यक्षरित्या 10वीची तयारी करत असतो. त्यामुळे या स्पर्धा परीक्षेला खूप महत्त्व आहे. मन लावून त्यावर काम करणं गरजेचं आहे. चला तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपल्या समोर जो पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो प्रश्न क्रमांक 3 कडे आपण येऊया. Radius of a circle is 9.1 centimeter आणि distance from the chord of a center if the length of the chord is 16.8 centimeter. तुम्हाला मी विद्यार्थी मित्रांनो उदाहरण सांगितलं आहे की कोणतेही उदाहरण सोडवत असताना आपल्याला प्रथम ते काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. गणितामध्ये अंदाजे उत्तर काढता येतील असे प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे ते प्रत्यक्ष सोडवणंच गरजेचं असतं. त्यातील तुम्ही अंकगणिती आकडेमोड याच्यात वेळ वाचू शकता, काही क्लुप्त्या आहेत त्याच्यात वेळ वाचू शकता, पण प्रत्यक्ष गणित हे तुम्हाला सोडवायला लागणारच आहे. तर आपण पहिली आकृती काढूया. दिलेल्या माहितीनुसार रेडियस ऑफ अ सर्कल म्हटलंय म्हणजे मी आता इथे एक छान पद्धतीने सर्कल काढतो. आता हा सर्कल आहे म्हणजे सर्कलला सेंटर असला पाहिजे. त्याने कॉर्ड पण म्हटलंय म्हणून मी इथे कॉर्ड देखील काढतो. AB ही त्याची समजा कॉर्ड आहे आणि या ठिकाणी सेंटरला O नाव देऊया म्हणजे OA त्याची रेडियस होईल. रेडियस मला दिले 9.1 सेंटीमीटर. पुढे म्हटले फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड म्हणजे ह्या कॉर्डचं डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे हे डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड ही कॉर्ड आपल्याला दिलेली आहे 16.8 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो मला OM ची व्हॅल्यू काढायची आहे. तर मला ह्या गणितासाठी काय काय आवश्यक आहे तर सर्वप्रथम हा जर OM मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला OAM जो ट्रायंगल मिळत आहे OAM ह्या बद्दल माहिती असली पाहिजे. तर आता हा ट्रायंगलचा हा अँगल 90 असतो कारण की आपल्याला प्रॉपर्टी आहे ज्योमेट्री मध्ये लाइन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट अँड द सेंटर ऑफ द कॉर्ड इज बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे याचा अर्थ हा अँगल 90 होतो आणि हा याला काय करतो बायसेक्ट करतो, दोन समान भागात विभागणी करतो. म्हणजे 16.8 हे जे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते AM होईल 8.4 आणि हे सुद्धा काय होईल 8.4. मग आता इथे जर ट्रायंगल OAM कडे आपण आलो तर तो बाळांनो पुन्हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल ज्या ज्या वेळेला येतो त्या वेळेला आपल्याला पायथागोरसचं ट्रिपलेट माहिती असणं गरजेचं आहे. आता जर ट्रिपलेट माहिती नसेल तर आता मला पायथागोरस मध्ये काय सांगता येईल इन ट्रायंगल OAM स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज OA चा स्क्वेअर हा सम ऑफ द रिमेनिंग टू साइड म्हणजे तो AM चा स्क्वेअर प्लस OM चा स्क्वेअर इतका असला पाहिजे. मग आता OA किती दिलाय 9.1 चा स्क्वेअर दिला आहे.
AM मला दिलेला आहे 8.4 चा स्क्वेअर आणि हा दिला आपल्याला इथे OM चा स्क्वेअर. आता 99.1 84. आता ह्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याकडे आणखीन एक पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. जे पायथागोरसचं ट्रिपलेट आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. ते जर वापरायचं नसेल तर आपल्याला याची प्रत्यक्ष आकडेमोड करावी लागेल. आता 9.1 याचा आपण स्क्वेअर करायचा आहे, 8.4 चा स्क्वेअर करायचा आहे. 9.4 चा स्क्वेअर मधून 9.1 चा स्क्वेअर मायनस 8.4 चा स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला इथे घ्यायचा आहे OM स्क्वेअर. आता 9.1 चा स्क्वेअर केला तर तो 82.81 येतो आणि 8.4 चा स्क्वेअर केला तर तो 70.56 इतका येतो. आता या दोघांचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. 82.81 मधून 70.56 जर आपण मायनस केले तर आपल्याला वजाबाकी येणार आहे 12.25 म्हणजे OM चा स्क्वेअर इज इक्वल टू 12.25. आपल्याला त्याचे स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. तर स्क्वेअर रूट घेण्याची पद्धत आहे युनिट प्लेसला जर 25 असेल तुमच्याकडे त्याचे स्क्वेअर रूट 5 असलं पाहिजे आणि 12 जे आहे मला 4 त्रिक 12 असे लिहिता येतील. सो दिस इज बिकम 3.5 म्हणजे OM ची लांबी 3.5 झाली. जो ऑप्शन क्रमांक आपल्याला इथे 3 दिलेला आहे आणि देअरफॉर द line segment or the distance between the segment OM is equal to किती आली 3.5. आता या उदाहरणामध्ये आपल्याला बघा काय काय करावं लागलं तर आपल्याला पायथागोरस माहिती पाहिजे, स्क्वेअर माहिती पाहिजे, स्क्वेअर रूट माहिती पाहिजे, त्याचं डेसिमलचं ॲडिशन कसं करायचं माहिती पाहिजे, त्याचं सबट्रॅक्शन कसं करायचं माहिती पाहिजे. जर जो विद्यार्थी हे गणित अचूक सोडवू शकतो याचा अर्थ त्याचा अंकगणित खूप चांगला आहे किंवा ते प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न केला तर ते आणखीन चांगलं होऊ शकेल. आणि निश्चितच जो विद्यार्थी हे गणित सोडवू शकतो तर त्याला 9वी किंवा 10वीला आपल्याला 100% खात्रीने सांगू शकतो की 90% पेक्षा जास्त मार्क त्याला 100% त्या विद्यार्थ्याला मिळतील. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आता पुढचा जो प्रश्न आपल्याकडे आहे तो आहे व्हेरिएशन या चॅप्टर मधला. F inversely proportional to D square and when D is equal to 4, F is equal to 16, then find D ची व्हॅल्यू. या प्रकारचं उदाहरण आपण एपिसोड 1 मध्ये देखील घेतलं होतं. ज्यांनी एपिसोड 1 पाहिला नसेल तर त्यांनी एपिसोड 1 पाहून घ्यावा. F इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू D स्क्वेअर हे आपल्याला दिलेलं विधान आहे. आता हा जो D स्क्वेअर आहे याला आपण इक्वेशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. F इज इक्वल टू K इंटू 1/D स्क्वेअर. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. D ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली 4, तर मी हा K तसाच ठेवला. D ची व्हॅल्यू आहे 4, तिथे आला 4 चा स्क्वेअर आणि F ची व्हॅल्यू किती आहे 16, इथे मी F ची व्हॅल्यू काढलेली 16. सो 16 इज इक्वल टू K इंटू 4 स्क्वेअर किती आला बाळांनो 16. आता हे 16 आपण जर लेफ्टला पाठवले जे इथे डिव्हिजिबल आहेत म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आहेत इथे न्यूमरेटरला जातील. सो 16 मल्टिप्लाय बाय 16 इज इक्वल टू K. आपण त्याला मल्टिप्लाय करू शकता असंच ठेवलं तरी चालेल. सो आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणून मी त्या 16 ला असंच इथे ठेवतो. K इक्वल टू 16 इंटू 16. तुम्ही 256 लिहिले तरी चालू शकतील. आता आपल्याला पुढे विचारलंय की F ची व्हॅल्यू किती आहे जर D ची व्हॅल्यू 1.6 असेल. तर मी आता इक्वेशन लिहिणार आहे जे इथे इक्वेशन आपण इथे सॉल्व केलेलं आहे ते इक्वेशन इथे आता पुन्हा यूज करणार आहोत आपण. F is equal to K into 1/D square. सो F ची व्हॅल्यू मला डिटरमाइन करायची आहे. K ची व्हॅल्यू जस्ट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो 16 मल्टिप्लाय बाय 16 आणि हा 1/D ची व्हॅल्यू दिली आपल्याला 1.6 चा
स्क्वेअर आहे. सो आता इथे जर मी 16 × 16 जर 256 लिहिले, ओके, आणि हे 1.6 म्हणजे पुन्हा डेसिमल साइन विसरून केलं तर हे येणार 2.56 म्हणजे ही संख्या होणार 256 डिवाइडेड बाय 2.56. आता डेसिमल साइन आपल्याला काढून टाकायचं आहे. सो 256 डिवाइड बाय 256 इकडचं डेसिमल साइन काढायचं आहे डिनॉमिनेटरचा, म्हणजे न्यूमरेटरला किती प्लेसेस आहेत 2, म्हणजे मी न्यूमरेटरला 100 ने मल्टिप्लाय करणार. सो 256 जर कॅन्सल झाले तर आलं किती 100. देअरफॉर द ऑप्शन 1 इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणून माझं याचं उत्तर जे असणार आहे f इज इक्वल टू किती असणार आहे 100. सो f इज इक्वल टू 100 हे या क्वेश्चनचं असलेलं आपलं आन्सर आहे. अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं वेगवेगळ्या किमती घेऊन आणि हीच उदाहरणं पाठ्यपुस्तकातलीच विचारली जातात. त्यामुळे NMMS चा अभ्यास करणे म्हणजे इनडायरेक्टली शाळेचा अभ्यास करणे तर होतोच होतो, पलीकडे जाऊन स्पर्धा परीक्षेची जी वृत्ती आहे, स्पर्धा परीक्षेसाठी ज्या कौशल्याची आवश्यकता आहे, ज्या संयमाची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून सहज प्राप्त होतात. तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, which of the following is a irrational number. आता जर विद्यार्थ्याला इरॅशनल नंबर ही संकल्पना माहित असेल तर तो ह्यातला इरॅशनल नंबर शोधू शकेल. सो इरॅशनल नंबर म्हणजे काय की जो नंबर आपल्याला P/Q या फॉर्म मध्ये दिलेला असेल, म्हणजे थोडक्यात न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये असेल, आणि जर मी Q ने P ला जर भागायला लागलो आणि भागल्यानंतर माझं उत्तर इथे डेसिमल मध्ये येत असेल आणि या ठिकाणी जर डिनॉमिनेटर 0 येत नसेल, म्हणजे जी संख्या नॉन टर्मिनेटिंग असेल आणि नॉन रिकरिंग असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर. म्हणजे थोडक्यात ओळखायचं कसं तर सोप्या भाषेमध्ये ज्याच्या फ्रॅक्शन मध्ये P/Q या पॅटर्न मध्ये संख्या दिलेली आहे, तर ज्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 येत असतील, 5 येत असतील, 10 येत असतील किंवा 50 येत असतील किंवा 100 येत असतील तर ते सर्व रॅशनल नंबर असतात. मग आता इथे 4/5 याच्या डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे, त्यामुळे हा नंबर टर्मिनेटिंग आहे, त्यामुळे हा रॅशनल आहे. त्यानंतर हा क्यूब रूट ऑफ 8 आहे. सो क्यूब रूट ऑफ 8 याचा अर्थ होतो 8 चा 1/3 आणि 1/3 म्हणजे 8 ला मला लिहिता येतो 2 क्यूब रेज टू 1/3. हा 3 गेला, 2 रेज टू 1 आला, म्हणजे हा 2 आहे. सो दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. म्हणजे 1 रॅशनल नंबर झाला, 3 रॅशनल नंबर झाला, 23/29 इज ऑल्सो रॅशनल नंबर. √5 थोडक्यात ज्या संख्येचे वर्गमूळ किंवा जर घन दिला असेल तर घनमूळ निघत नाही अशा संख्याला आपण इरॅशनल म्हणतो. तर याच्यामध्ये जर मला √7 दिली असती तर माझी √7 इरॅशनल नंबर झाली असती. मला √5 दिली आहे तर इरॅशनल होणार. √9 ही इरॅशनल नाही होणार, कारण की √9 चं स्क्वेअर रूट मला 3 मिळत आहे. सो इट विल बी अ रॅशनल. म्हणजे ह्या गणितासाठी आपण असं क्लुप्ती वापरू शकतो, ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्या संख्येला आपण इरॅशनल म्हणून या संख्येला चौथा ऑप्शन इथे आपण बाहेर काढू शकतो. देअरफॉर माझं ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असेल, दॅट इज √5. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन आपल्याकडे आहे, सतीश सोल्ड अ फ्लॅट. सतीशने एक फ्लॅट विकलेला आहे आणि संख्या आपल्याला वाचता आली पाहिजे बाळांनो. ही आहे 24,50,000. किती आहे
24,50,000. सतीशने एक फ्लॅट 24,50,000 रुपयाला प्रशांतला विकला. कुणाच्या माध्यमातून? ब्रोकरच्या माध्यमातून. सो ब्रोकर म्हणजे असा व्यक्ती की जो ग्राहक आणि ज्या व्यक्तीची गरज आहे अशा दोन व्यक्तींना जोडणारा दुवा. त्यामुळे दोघांची कामं सोपी होतात आणि त्या मोबदल्यात जी त्याला आपण रक्कम देणार त्याला आपण ब्रोकरेज असं म्हणतो. त्याला आपण कमिशन असं देखील म्हणू शकतो. तर इथे हा दिलेला काय आहे? ब्रोकर आहे. म्हणजे याचा अर्थ सतीशने तो विकला, प्रशांतने तो विकत घेतला आणि या दोघांना मध्यस्थी करणारा काय होता? ब्रोकर. आणि आता ह्याने याचं काम सोपं केल्यामुळे त्याला काही रक्कम द्यावी लागलेली आहे आणि ती रक्कम इथे दिलेली आहे 98,000. ब्रोकर रिसीव्ड ₹98,000 ॲज अ ब्रोकरेज फ्रॉम बोथ. म्हणजे दोघांच्याही गरजा पूर्ण झालेल्या असल्यामुळे दोघांनाही गरज होती त्यामुळे दोघांनी मिळून काय केलेलं आहे? ब्रोकरेज त्याला 98,000 दिलेला आहे. तर त्याचा ब्रोकरेजचा रेट किती होता? म्हणजे जर त्याने 24,50,000 रुपये दिले असतील आणि जर त्याला 98,000 ही रक्कम दिली असेल तर 100 रुपयावर किती? पर्सेंटेज याचा अर्थ 100 रुपयावर किती? तर आपल्याला ह्या गणितासाठी असं करता येईल की 24,50,000 या रकमेवर 98,000 एवढा ब्रोकरेज देता येतो किंवा दिला गेला आहे. तर मला पर्सेंटेज विचारलंय ना, कारण की ऑप्शन मध्ये बघा पर्सेंटेज आहे म्हणजे याचा अर्थ 100 वर किती. तर मी आता 98,000 डिवायडेड बाय 24,50,000 1 2 3 1 2 3 म्हणजे आता माझ्याकडे ते शिल्लक राहिले 98 डिवायडेड बाय 2450 इक्वल टू x अपॉन 100. क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 2450 मल्टिप्लाय बाय x is equal to 98 into 100 येतील आणि therefore x is equal to 98 into 100 divide by 2450. परत हा 0 आणि हा 0 मला इथे कॅन्सल करता येईल आणि आता 98 into 10 म्हणजे 980 होतील आणि याला 245 ने आपण आता काय करणार आहोत? डिवाइड करणार आहोत. सो याने याला डिवाइड केले काय 980 ने. तर इथे आपल्याला एक थोडीशी क्लुप्ती लावता येईल. आता मला आलेला आन्सर किती आहे? 980 डिवाइड बाय काय 245. आता मला उत्तर काय आहे की 2 आहे का 4 आहे का 2.5 आहे का 3.5 आहे. इथे शेवटची संख्या बघा काय दिली आपल्याला 5. इथे किती आहे 0. सो 5 ला 1 ने मल्टिप्लाय केले तर 5 येतात. 5 ला 3 ने मल्टिप्लाय केले तर 15 येतात. युनिट प्लेसला 15 येतात आणि 5 ने 4 ला मल्टिप्लाय केले तर 20 म्हणजे 0 येतो. सो इथे 0 आहे. याचा अर्थ मला 24 ला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे की 24 ला 8 येण्यासाठी. तर 24 ने आपल्याला डिवाइड केला 98 ला तर मला आन्सर किती येणार आहे 4%. देअरफॉर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून उदाहरणं या पद्धतीचे सोडवू शकता. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन बिलो फाइंड द एरिया. आपल्याला काय करायला सांगितलं? एरिया कोणाचा? प्लॉट PQRST चा, ज्याच्यामध्ये स्क्वेअरची साइड दिली 60 आणि खूप काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येते बघा इथे कोण समान आहे, इथे कोण समान आहे. याचा अर्थ हे सुद्धा 60 असले पाहिजे, हे सुद्धा 60 असले पाहिजे, हे सुद्धा 60 असले पाहिजे आणि हा 90 आहे म्हणजे हा 90 असला पाहिजे. आणि आपण पायथागोरस ट्रिपलेट शिकलेलो आहोत. 11 60 61. आपण बघा m square minus 1 by 2 and m square plus 1 by 2. मग आता m ची किंमत इथे आपण 11 घेतली
तर इथे 11चा वर्ग 121 वजा 1 भागिले 2, 121 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 11. 121 मधून 120 भागिले 2, 122 भागिले 2, 1160 इथे आले आपल्याकडे 11, 60 आणि काय 61. सो अशा पद्धतीने 11, 60, 61 या ज्या दोन किमती आपल्याकडे आलेल्या आहेत यावरनं आपल्याला आता आपल्याला विचारले की या सगळ्याचा एरिया किती आहे. सो यामध्ये दोन प्रकारच्या आकृत्यांचा समावेश होतोय. एक पहिली आकृती आहे स्क्वेअर आणि दुसरी आकृती आहे राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे मी स्क्वेअरचा एरिया आणि कोणाचा एरिया घेणार आहे स्क्वेअरचा एरिया प्लस राईट अँगल ट्रायंगलचा एरिया घेणार. सो स्क्वेअरचा एरिया म्हणजे इथे 60चा स्क्वेअर साईडचा स्क्वेअर 60 स्क्वेअर आणि राईट अँगल ट्रायंगलचा एरिया 1/2 बेस इंटू हाईट. याची बेस आहे 60 आणि हाईट घेतली आपण 11. तर 60चा स्क्वेअर जर केला तर हा 3600 होतो. प्लस आपल्याकडे इथे डिवाइड केलं तर 2 1 जा 2, 2 3 जा 6, 30 मल्टिप्लाय बाय आपण 11 केले तो 11 3 जा 33, 330 होतील आणि 3600 मध्ये आपण 330 ऍड जर केले तर हा 0, हा 3, हा 9, 3, 3930 म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे या उदाहरणांचा शोध घेऊ शकतो आणि ती उदाहरणं सोडवू शकतो. चला आता शेवटच्या उदाहरणाकडे येऊया आणि हे शेवटचं उदाहरण आपल्या समोर अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं आहे. आता या सारख्या उदाहरणांमध्ये आपल्याला गणित जे आहे हे एका मिनिटात सोडवता येते. काय सांगितले 35 चे फोड अशी पाडायची आहे की त्याची वजाबाकी 2 आली पाहिजे. सो मी आता 35 ची जर फोड केली तर 7 5 जा 35. मग मी लिहिताना x - 7x + 2 का लिहिले तर मला -2 पाहिजे. अशा दोन संख्या शोधायच्या आहेत ज्याचं मल्टिप्लिकेशन -35 आणि ॲडिशन -2 पाहिजे. सो -7 + 5 -2 मधली संख्या आली आणि या दोघांचाच गुणाकार 35. त्याचप्रमाणे आता डिनॉमिनेटरकडे येऊया. आता मला 21 चे असे दोन फॅक्टर पाडायचे शोधायचे किंवा अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्या दोघांचा गुणाकार 21 आला पाहिजे आणि मात्र बेरीज -4 आली पाहिजे. तर मग आता आपल्याकडे माहिती आहे 7 3 जा 21. हा सो 7 3 जा 21 x - 7 x + 3 -7 मधून +3 गेले -4 शिल्लक राहतील आणि -7 ने +3 ला मल्टिप्लाय केले तर +21 येतील. त्याचप्रमाणे आता आपण इथे 15 चे असे फॅक्टर पाडायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये x² - 2x - 15 ही संख्या इथे +15 आहे. ही -15 आवश्यक आहे. ही दुरुस्ती करून घ्यायची आहे. म्हणजे x - 5 x + 3 येईल आणि x² - 25 चे फॅक्टर x - 5 आणि x + 5 येतील आणि मग आपण हा x + 5 x + 5 x - 5 x - 5 x + 3 x + 3 x + 7 x + 7 सगळ्या संख्या निघून गेल्यानंतर फक्त शिल्लक राहणार 1. देअरफॉर आपलं ऑप्शन असणार आहे 1. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 1 हे असेल. अशा पद्धतीने आज आपण विविध उदाहरणांचा सराव केला. अशाच पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने विविध गणिताच्या संकल्पना NMMSच्या विद्यार्थ्यांसाठी पाठवणार आहोत. आपण हा व्हिडिओ जरूर पाहावा. आपल्याबरोबर इतर शाळेचे विद्यार्थी असतील त्यांना देखील हा पाठवावा जेणेकरून त्यांना देखील याचा लाभ होईल. सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि आभार.
चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इतर विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा. बेल आयकन जरूर दाबून ठेवा, जेणेकरून ज्या ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड केला जाईल त्या वेळेला आपल्याला तो पाहता येईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.